आकाशातून कोसळलं मृत्यूचं विमान आणि रस्त्यावर उडाल्या नोटाच नोटा। बोलिव्हियामध्ये नेमकं काय घडलं, हे विमान कुठे कोसळलं आणि त्यात किती नुकसान झालंय, किती लोकांचा जीव गेलाय, या अपघाताची सर्व अपडेट जाणून घेऊया। दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशातून एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली। 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी बोलिव्हियाच्या हवाई दलाचं एक अवाढव्य हरक्युलिस विमान अल एल्टो शहरावर कोसळलं, ज्यात 15 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 30हून अधिक लोक गंभीर जखमी झाले। जखमींवर उपचार सुरू आहे। आता सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हे विमान कसं कोसळलं? तर खराब हवामानामुळे धावपट्टीवरून घसरून हे विमान कोसळल्याची माहिती आहे। हे विमान रनवेवरून अनियंत्रित झालं आणि थेट विमानतळाची सीमा सुरक्षा जाळी तोडून महामार्गावर कोसळलं। या प्लेन क्रॅशमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे, हे विमान बोलिव्हियाच्या मध्यवर्ती बँकेच्या नवीन कोऱ्या चलनी नोटा घेऊन जात होतं। विमान कोसळताच त्यातील कोट्यावधींच्या नोटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या। मग काय, एकीकडे आगीच्या ज्वाळा होत्या आणि दुसरीकडे नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली। इथे अपघात झाला, लोकांचा जीव वाचवणं सोडून सर्व लागले पैसे गोळा करायला। हा सर्व प्रकार इतका टोकाला गेला की लोकांना पांगवण्यासाठी प्रशासनाला चक्क लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला। या भीषण धडकेत रस्त्यावरील अनेक वाहने अक्षरशः चिरडली गेली आहेत। बोलिव्हिया सरकारनं या घटनेनंतर एल एल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरतं बंद केलंय। मध्यवर्ती बँक या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण देणार आहे। किती रकमेचं नुकसान झालंय याचा तपास सुरू आहे। निसर्गाचा कोप आणि मानवी हाव याचा हा अजब थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। मृत्यूच्या तांडवातही पैशांची ओढ लागलेल्या या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा।